चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करा। भेकराच्या शिकारीसह पाठलाग करताना दुचाकीवरून पडलेल्या जखमीला ताब्यात घेताना दुसऱ्या संशयित दुचाकीचा पाठलाग करून बंदूकसह चौघांना ताब्यात घेत पाटणी वन विभागाने सोमवारी रात्री मोठी कारवाई केली। आरोपींना न्यायालयात हजर केले असता त्यांना 2 दिवसाची वन कोठडी दिली। भरमू नरसू पाटील राहणार नेटूर असे जखमीचे नाव आहे। मजरे कारवे परिमंडळात सोमवारी रात्री वन विभागाचे कर्मचारी गस्त घालत असताना त्यांच्या समोरून नरगट्टे ते मरण होळ रस्त्यालगतच्या जंगलातून आरोपीसह एक अज्ञात भेकराची शिकार करून MS09 BG 4525 या क्रमांकाच्या दुचाकीवरून घेऊन ते चालले होते। त्यांचा पाठलाग केला असता त्यांची दुचाकी घसरून रस्त्याच्या बाजूला असलेल्या दगडास धडकली। त्यामध्ये त्यांच्या पायाला दुखापत होऊन ते जखमी झाले। मात्र त्यामध्ये दुचाकीवरील मागे बसलेला इसम पसार झाला। त्यानंतर जखमीला ताब्यात घेऊन पोत्यातून आणलेले भेकर जप्त केले। तसेच त्याच्याजवळील कापडी पिशवी, 2 बॅटऱ्या, 2 बॉटल्स कोल्ड्रिंक्स, 6 जीवन तर 2 निकामी कारतूस, मोबाईल, लायटर व कटर ताब्यात घेतले। जखमीवर गडिंग्लज येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत। पहिल्या घटनेतील जखमीवर कारवाई करताना जवळून गेलेल्या दुचाकीवर बंदूक तिघेजण घेतल्याचे वन विभागाच्या कर्मचाऱ्यांना निदर्शनास येताच त्यांचा पाठलाग केला असता दोघांना MS09 Z8956 या दुचाकीसह दोघांना ताब्यात घेतले। त्यांची कसून चौकशी केली असता तिसऱ्या व्यक्तीकडे बंदूक होती। त्याने ती एका ठिकाणी पालापाचोळ्यात टाकून तो पसार झाल्याचे त्यांनी सांगितले। त्यानंतर बंदूक ताब्यात घेतली। ती बंदूक नागरदळे येथील संदीप पांडुरंग पाटील याची असून पसार झालेला पुंडलिक मारुती पाटील राहणार नागरदळे असल्याचे सांगताच त्यांना ताब्यात घेत जानबा ओमाना पाटील राहणार नागरदळे व दत्तू सुबराव पाटील राहणार कडलगे यांना वन विभागाने ताब्यात घेऊन न्यायालयात हजर केले असता त्यांना 2 दिवसांची वन कोठडी देण्यात आली आहे। कारवाईत वनक्षेत्रपाल प्रशांत आवळे, वनपाल जॉन्सन डिसोजा, नेताजी धामनकर, सुनील नागवेकर, वनरक्षक साक्षी सपकळ, देवेश्वर रावळेवाड, प्रकाश शिंदे, अतुल खोराटे, मेघराज हुल्ले, खंडू कातखडे, अलका लोखंडे यासह कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला होता।